सुमारे 2 आठवड्यांची गोष्ट आहे. ज्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्याला 50 पैसे प्रति किलो भाव मिळाला आणि त्याला खिशातून 1200-1500 रुपये द्यावे लागले. एक नाही तर अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत हा अनुभव आला. पण आता काळाचा महिमा म्हणून किंवा काय परिस्थिती बदलली असं म्हणून त्याच बाजारामध्ये शेतकऱ्यांना 3500 रुपये, 3200 रुपये, 3100 रुपये कांद्याला बाजारभाव प्रति क्विंटल मिळतो आहे. म्हणजे 50 पैशावरनं थेट 30 रुपयांवर कितीशे टक्के कांदा वाढला याची तुम्हाला कल्पना येईल. आता या बाजाराची चर्चा का आहे आणि एकूणच मग या बाजारामध्ये जर एवढा भाव मिळतो आहे तर बाकीच्या ठिकाणी इतके दबावात का? मग येणाऱ्या काळात नाशिक, पुणे, अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा कांद्याचे बाजारभाव 3000 किंवा 4000 जातील का? ही सगळी चर्चा आपण एका वेगळ्या अँगलनं करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. आज आहे 3 मे, वार आहे बुधवार 2026. मागच्या 5 ते 6 दिवसांपासून एक मार्केट खूप चर्चेमध्ये आलेलं आहे. या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना जबरदस्त भाव मिळतोय, जबरदस्त. नाशिक, लासलगाव, पिंपळगाव या आणि बाकीच्या ज्या काही महत्त्वाच्या बाजार समिती आहेत, अहिल्यानगर आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, या ठिकाणची जर तुम्ही सरासरी पाहिली तर ती साधारण 1100 ते 1400 आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आता या आठवड्यात सरासरी 1200 रुपयांपर्यंत गेलेली आहे. नाशिक जिल्ह्याचा विचार करायचा, ती सरासरी कांद्याची प्रति क्विंटल ही 1300 ते 1400 रुपये आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करायचा तर ही सरासरी आता 1100 रुपयांची पातळी ओलांडून 1200कडे चाललेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सरासरी हजारापर्यंत अजून पोचलेली नाही. धुळे, जळगावमध्ये अजून हजाराच्या खाली आहे. मागच्या काही आठवड्यामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक बाजारभाव देणारी किंवा जिथे चांगले बाजारभाव होते म्हणजे सरासरी 1500 ते 1700 रुपये, त्या विदर्भातल्या ज्या बाजार समित्या होते त्यामध्ये एक कामठी होती, दुसरी जी बाजार समिती नागपूर होती आणि तिसरी चंद्रपूर होती. याचं कारण तिथे लाल कांद्याची आवक, वाहतूक खर्च स्वाभाविक इथून या भागातनं तिकडे अशी सगळी कारणं होती आणि ही नॅचरल वाढ होती. पण मागच्या ज्या 3-4 दिवसापासून 5 दिवसांपासून एक मार्केट असं आहे की जिथे शेतकऱ्यांना 2500 रुपये किंवा त्याच्या पलीकडे जाऊन 3200 रुपयांची पट्टी येते आहे एका क्विंटलला. आणि आता शेतकरी गर्दी करत आहे. तर ते कुठलं मार्केट आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या मार्केटचं नाव आहे सोलापूर. माझ्याकडे काही पावते आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमचा विश्वास बसेल. म्हणजे तर उगाच ॲग्रोशिवारवाले काही पण सांगतात असं वाटायला नको बाबा. पण ही जी महत्त्वाची माहिती आहे 3200 रुपये बाजारभाव आणि त्याची चर्चा करण्याच्या आधी एक महत्त्वाचं निवेदन आहे की आपण या सगळ्या याच्यामध्ये कांद्याचे जे सरासरी बाजारभाव सांगतो दर आठवड्याला, ते आपण या आठवड्याचे शनिवारी कळेलच, म्हणजे जूनच्या दुसऱ्या आठवड्याचे. पण त्यासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला जिल्हावार ते बाजारभाव मिळतील. मेंबरशिप जर तुम्ही घेतले तर तुम्हाला ते फायदा होईल. अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. आणि नेहमीप्रमाणे आव्हान आहे की जे चॅनलला नवीन आहे ते इथे तुम्ही हिरव्या लोगोवर क्लिक करून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट, जास्तीत जास्त प्रतिक्रिया द्या की तुम्हाला 3200-3500 असा बाजारभाव मिळतो आहे का किंवा किती रुपये बाजारभाव मिळतो आहे. माझ्यापुढे आता जी पावती आहे ती मी वाचून दाखवतो. ही आहे 2 जून 2026 म्हणजे कालची. याच्यावर लिहिलं आहे सोलापूर न्यायालयाच्या कक्षेत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर. मी शक्य झालं तर याच्यावर टाकेन मोहम्मद गौस ट्रेडर्स, कांदा व लसूण कमिशन एजंट, गाळा नंबर 41, तळघर सिद्धेश्वर मार्केट सोलापूर 5. पावतीचा नंबर आहे 14278. मालधन्याचं नाव आहे भारत कदम म्हणजे शेतकऱ्याचं नाव. आता कांदा पिशवी जी आहे 10 पिशव्यांना बाजारभाव मिळाला आहे 3200 रुपये, 11 पिशव्यांना बाजारभाव मिळाला आहे 2650, 8 पिशव्यांना बाजारभाव मिळाला 2100, 4 पिशव्यांना बाजारभाव मिळाला किंवा 4 वक्कल मिळाला 1000 आणि 2 पिशव्यांना बाजारभाव मिळाला एकदमच 300.
आणखी काही पावत्या मी वाचून दाखवतो. पुढची पावती, नारायण निगडे नावाचे शेतकरी. आता यांनी काल जो कांदा विकला ते बघूया. आता यांनी कांदा आणला होता 15 त्यांच्या पिशव्या किंवा 15 गोण्यांना बाजारभाव मिळाला आहे 3100 रुपये. 6 गोण्यांना बाजारभाव मिळाला आहे 2500 रुपये. 4 गोण्यांना मिळाला आहे 2100 रुपये. या सगळ्या मिळून त्यांना तब्बल किती रुपये मिळाले ताब्यामध्ये, तर 3842 खर्च वजा जाऊन 33,500 रुपये मिळाले. ठीक आहे, पुढे बघूया. नारायण निगडे झालं. पुन्हा ट्रेडर कोण आहे? मोहम्मद गौस. आता लक्ष्मण पानसरे जे आहेत त्यांच्या 18 पिशव्यांना 2300, 10 पिशव्यांना 1800, 8 पिशव्यांना 1700 आणि मग 3 पिशव्यांना 900 वगैरे असे बाजारभाव आहेत. एकूण खर्च वजा जाता त्यांना तब्बल 40,000 रुपये मिळालेले आहेत. म्हणजे कांदा जर व्यापारी जर चांगला असेल तर कांदा किती चांगलं मिळून देऊ शकतो. मोहम्मद गौसमध्ये मोहम्मद भाई म्हणून आहेत, सगळे सोलापूरचे त्यांना ओळखत असतील, माझा काही परिचय नाही. पण एकूणच असे जे व्यापारी आहे किंवा असे ट्रेडर आहे हे जर लासलगाव पिंपळगावला आलेत किंवा पुण्यामध्ये गेलेत किंवा नगरमध्ये गेले आमच्या, तर ते खूप चांगलं म्हणजे शेतकऱ्यांचं भलं होईल. म्हणजे 3,000 जर असं जर प्रत्येकाला मिळत असेल या सगळ्या याच्यामध्ये क्वालिटीला, तर कितीतरी शेतकऱ्यांनी आज जे काही 50 पैसे वगैरे देत आहेत त्यांच्या तर मागच्या 3 वर्षांचं कर्ज फिटून जाईल. शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याची गरज राहणार नाही आणि त्या अटी शर्तीमध्ये सुद्धा अडकायची गरज नाही, अशी चर्चा सध्या सुरू आहे शेतकऱ्यांमध्ये या पावत्यांमुळे. आता या पावत्यांचं गौड बंगाल महत्त्वाचा विषय. कांद्याचे बाजारभाव वाढत आहेत, पण ते कितीपर्यंत वाढतील? 2,000 रुपये होणार नाही या आठवड्यात, हे मी सांगितलेलं होतं. आता सोलापूर बाजार समितीमध्ये ओरिजिनल जी काही बाजार समितीचा डेटा आहे तो आपण बघूया. काल जे आले ते साधारण 27,000 कालची आवक आपल्याला कळेल. किमान 100 आणि जास्तीत जास्त 3,000 रुपये बाजारभाव आहे, सरासरी 1,000 आहेत. त्याच्यानंतर परवा म्हणजे 1 तारखेला किमान 100, जास्तीत जास्त 3,000, सरासरी 1,100. त्याच्या आधी सरासरी 1,100, त्याच्या आधी सरासरी 1,200. म्हणजे मागच्या 4 दिवसांपासून सोलापूर बाजारात किमान बाजारभाव 100 मिळतोय आणि सरासरी 1,100 आहे. सरासरी 1,100 आहे याचा अर्थ शेतकऱ्यांना, बहुसंख्य शेतकऱ्यांना 1,100 रुपयाच्या खाली बाजारभाव मिळतोय किंवा 1,100च्या आसपास मिळतो आहे. 3,000, 2,000 किंवा 2,500, 5,000, 10,000 अशा ज्या काही पावत्या येतात आणि अशा शेतकऱ्यांना जे विकलं जातं ते खरंच शेतकरी आहेत का हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. पण कदाचित असतील आणि काय त्याच्यामध्ये समजा व्यापाऱ्याकडनं कर्ज घेतलं असेल तर तुला हे भाव देतो आणि ते पावती व्हायरल करू वगैरे असं जर काही असेल तर मग ते मात्र फार भयानक आहे. मागच्या काही दिवसापूर्वीच मी सांगितलं होतं की अशा पावत्यांपासून सावध व्हा. कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहे, महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटना, त्यांनी पण असं आवाहन केलं आहे की अशा डुप्लिकेट पावत्या, डुप्लिकेट नाही म्हणता ना, ओरिजिनल आहे, पण अशा ज्या काय याच्या पावत्या ज्या आहेत त्याच्यापासून सावध व्हा. आता चर्चा अशी चालू आहे की जर सोलापूरला 3,000-3,500 रुपये जर कांदा मिळत असेल आणि सोलापूरचा कांदा कुठे जातो? बंगळुरूला, कर्नाटकामध्ये. मग कर्नाटकचा व्यापारी म्हणेल मी कशाला तिथून खरेदी करेल ना, सोलापूरला 3,000चा कांदा घ्या, मग मी तिकडे जाणार, त्यापेक्षा मी इकडनंच खरेदी करतो. म्हणजे थोडक्यात तुमच्या कांद्याचं मार्केट सोलापूर, पुणे, तिथून जो कांदा जाणार आहे ते ब्लॉक होणार. मला काय कोणाच्या व्यापाऱ्यांची बाजू घ्यायची नाही किंवा कुठल्या व्यापाऱ्यांचा, हे मोहम्मद गौस किंवा जे कोणी पावत्या व्हायरल करतायत किंवा होत आहेत त्यांच्या विरोधात नाही आहे मी. आणि जात धर्माचा तर प्रश्नच नाही, ते डोक्यातनं काढून टाका त्यातनं. प्रश्न असा आहे की तुम्ही शेतकऱ्यांना फसवून आता तुमच्याकडे कांदा कमी पडतोय. मुद्दा काय आहे शेतकरी बांधवांनो, आता व्यापाऱ्यांकडे कांदा कमी आहे आणि ज्या पद्धतीनं जेवढ्या मार्गानं तो घ्यायचा तेवढा त्यांनी त्या शेतकऱ्याला उचकवायचं आणि त्याच्याकडचं जे काढून घ्यायचं, या प्रवृत्तीमुळे हा कांदा बाहेर येतोय आणि तुम्ही गर्दी करतात. तिथे गेल्यानंतर तुमचा वाहतूक खर्च वगैरे जाऊन तुम्हाला 100 रुपये मिळतात.
जास्तीत जास्त 300 रुपये मिळतात. सोलापूरचे शेतकरी इथे बघत आहेत माझ्या काही संपर्कामध्ये, त्यांनी सांगावं की आम्हाला पूर्ण एक ट्रॅक्टर गेला आमच्या नाशिकच्या भाषेमध्ये आणि एका ट्रॅक्टरला मला पूर्णपणे 3,000 रुपये मिळाले. मोहम्मद गौस साहेब, जर तुम्ही जे हे आहात शेतकऱ्यांचे एवढे कैवारी आहात आणि एवढं सगळं तुम्हाला बाजारभाव द्यायचा असेल, तर मग तुम्ही एखाद्या ट्रॅक्टरला किंवा इथं का नाही देत एवढे बाजारभाव, असा प्रश्न शेतकरी विचारतायत. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं आणखी एक मागणी केलेली आहे की काही बाजार समित्या या टप्प्याटप्प्यानं, म्हणजे खराब कांद्याला किती बाजारभाव मिळाला, अमुक कांद्याला किती बाजारभाव मिळाला, खात चोपड्याला किती मिळाल्या, किती विकला गेला, त्याच्यानंतर चांगले वक्कल जे आहे किंवा चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत ते साधारण त्यांची विक्री 2च ट्रॅक्टर होते, त्यांना 2,500 रुपये भाव मिळाला. अशा पद्धतीने बाजारभाव द्यावेत. बनावट पद्धतीनं काही पण आज सरासरी 3,000 आहे, सरासरी 1,800 आहेत, असे देऊ नयेत अशी मागणी केलेली आहे. ॲग्रोशिवारनी सुद्धा नेहमीच या प्रकारच्या गोष्टींना विरोध केलेला आहे, जी नॅचरल ग्रोथ आहे. नाफेडचे भाव वाढलेत, नंतर तुमच्याकडे भाव वाढ मिळाली, ही नॅचरल ग्रोथ आहे. त्यामुळे या सगळ्या याच्यातनं पुन्हा एकदा सांगतो, कुठल्या व्यापाऱ्याच्या विरोधात नाही, पण शेतकऱ्यांच्या बाजूने ॲग्रोशिवार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना सावध करणं गरजेचं आहे. उद्या या व्यापाऱ्यांचे काही दलाल पत्रकार असतील किंवा काही ठेवलेले यूट्यूबर असतील, काही यूट्यूबर तर यांचेच माणसं आहेत, ते जर अशा पद्धतीनं माहिती देत असतील आणि तुमच्या कुठल्या तरी ग्रुपमध्ये पावते येत असतील तर सावध व्हा. अन्यथा काय होईल, 3,000, 4,000, 5,000 अशा गोष्टी जर झाल्या तर निर्यातीवर बॅन येईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंटला वाटेल की अरे कांदा यंदा कमी पडलेला आहे, त्या सगळ्या याच्यातनं मग थोडेसे भाव आणि त्या सगळ्या याच्यावर नियंत्रण येईल. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि त्या बाजार समितींनी पण या गोष्टीला काही नियंत्रण ठेवायला पाहिजे, विशेषतः पावत्या व्हायरल करायला. तुम्ही गुपचूप द्या की तुमच्या गाळा नंबर 41 मध्ये बोलवा, त्याला काय गुपचूप भाव द्या, व्हायरल का करतायत? तर या सगळ्या याच्यातनं सावध व्हा. सगळ्या काही याच्यामध्ये विश्लेषकांमध्ये आणि याच्यामध्ये चर्चा आहे की यामध्ये नुकसान होऊ शकतं. शेतकऱ्याला 3,000, 4,000 बाजारभाव मिळालाच पाहिजे, पण खऱ्या अर्थाने सरासरी 3,000 रुपये आत्ता मिळणार नाही. परत एकदा सांगतो, स्पष्ट सांगतो, रोखठोक सांगतो, बाजारभाव वाढणार आहेत, पण 3,000 सरासरी जेव्हा नाशिक जिल्ह्यामध्ये, नगरमध्ये, पुण्यामध्ये होईल तेव्हा तुम्ही समजा की अरे खरंच बाजारभाव वाढलेले आहेत. ते पण सरासरी म्हणतोय मी. जास्तीत जास्त बाजारभाव तर नाशिकमध्ये पण 2,500-2,600 सुरू आहेत. जोडून राहा. आजपुरतं इतकंच. सावध व्हा आणि सजगतेने व्यवहार करा. नमस्कार.